सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्कार भक्त सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण 2026चे महालक्ष्मी कॅलेंडर मधील सणवार, तिथी, संकष्ट चतुर्थी, एकादशी सर्व पाहणार आहोत. चला तर मग. 1 जानेवारी 2026 इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवाती दत्तगुरूंच्या वाराने होते. 1 तारखेला प्रदोष देखील आहे. 2 तारखेला खंडोबा यात्रा पौर्णिमा आहे. 3 जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा आहे. या दिवशी शाकंभरी देवीला 56 भोग लावले जातात. तसेच नवीन वर्षामध्ये अंगारकी चतुर्थी आलेली आहे. मंगळवारी येणारी चतुर्थी ही अंगारकी चतुर्थी असते. ज्या भक्तांना संकष्ट चतुर्थी धरायची आहे ते अंगारकी चतुर्थीपासून प्रारंभ करू शकतात. 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ जयंती आलेली आहे. 13 तारखेला भोगी आहे. 14 तारखेला मकर संक्रांती आहे. मकर संक्रांती कशावरती आलेली आहे, कोणता रंग वर्ज्य करावा याचा व्हिडिओ आपण ईश्वर भक्त या चॅनलला मी अपलोड केलेला आहे, तर सर्वांनी बघावा. मकर संक्रांती आणि षटतील एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे हे दोन्ही सण आपण एकाच दिवशी साजरी करणार आहोत. 15 जानेवारीला किंक्रात आहे. किंक्राती दिवशी खरेदी असते आणि लहान मुलांचे बोरनान देखील केले जाते. 16 तारखेला प्रदोष छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन. 18 तारखेला अमावस्या आहे. अमावस्या दर्शमौनी अमावस्या आहे 18 जानेवारीला. श्री गणेश जयंती 22 जानेवारी. नेताजी जयंती 23 जानेवारी. राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून हा साजरा केला जातो 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन. रथसप्तमी आहे 25 तारखेला. ज्या मकर संक्रांतीपासून सर्व सुवासिनी महिला ह्या रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात. 26 जानेवारी ही सोमवारी आलेली आहे, त्यामुळे 25-26 तारखेला 2 सुट्ट्या लागून आलेल्या आहेत. 29 तारखेला ही जया एकादशी. महात्मा गांधी पुण्यदिन 30 जानेवारी. 31 जानेवारी विश्वकर्मा जयंती. चला तर मग फेब्रुवारी महिन्याचे आपण सण बघूया. 1 तारखेलाच रविवारी आलेले आहे संत रोहिदास जयंती पौर्णिमा आहे. 5 तारखेला 5 फेब्रुवारीला संकष्ट चतुर्थी आलेली आहे. चतुर्दय रात्री 9:43 आहे. 8 फेब्रुवारीला गजानन महाराज प्रकट दिन शेगाव. रामदास नवमी 11 फेब्रुवारी. 13 फेब्रुवारीला विजया एकादशी आलेली आहे. 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आलेली आहे. बघा, ही सर्व खूप मोठी एकादशी असते ही महाशिवरात्री. सोमवती अमावस्या देखील सोमवारी आलेली आहे. सोमवारी आलेली सोमवती अमावस्या देखील शुभ मानली जाते. अमावस्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. संत गाडगेबाबा जयंती 23 फेब्रुवारी. 27 तारखेला मराठी भाषा गौरव दिन अमलकी एकादशी देखील आहे. मराठी भाषा गौरव दिन देखील आहे 27 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. चला तर बघूया मार्च महिन्यातील आपण सण उत्सव. तर मित्रांनो, मार्च महिना हा 3 मार्च तिसरा महिना 2026 मध्ये फाल्गुन चैत्र आहे. आणि एखादा सणवार जरी माझ्याकडून चुकून राहिला तरी असा 1 तारखेला प्रदोष आहे. 2 तारखेला होळी आहे. 3 मार्चला धुलिवंदन आहे, त्या दिवशी पौर्णिमा देखील आहे. 5 तारखेला संत तुकाराम महाराजांची बीज आहे. 6 तारखेला संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चंद्रोदय रात्री 9:14 आहे. रंगपंचमी 8 मार्चला आलेली आहे. जागतिक महिला दिन देखील या दिवशी साजरा केला जातो. श्री एकनाथ षष्ठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुण्यदिन आहे 3 मार्च महिन्यामध्ये. संभाजीराजे बलिदान दिवस, संभाजीराजे बलिदान मास. मीन संक्रांती 14 मार्च. पापमोचनी एकादशी आलेला आहे. श्री संत बाळूमामा उत्सव आदमापूर ह्याच्यात खूप मोठा बाळूमामांचा उत्सव साजरा केला जातो. आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याला होत असते. नवीन वर्षाभिनंदन. गुढीपाडवा हा 19 मार्चला आलेला आहे, त्या दिवशी अमावस्या देखील आहे. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 20 मार्चला आलेले आहे. श्री रामनवमी 26 मार्चला आलेले आहे. कामदा एकादशी 29 मार्चला आलेली आहे. आणि 31 मार्चला महावीर जयंती आलेली आहे. बघूया 4 एप्रिल 2026 चैत्र वैशाख महिना. 1 तारखेला हा बुधवार आलेला आहे. 1 एप्रिलला ज्योतिर्लिंग यात्रा कोल्हापूर. 2 तारखेला हनुमान जयंती आणि तसेच त्याचबरोबर पौर्णिमा देखील आलेली आहे. चतुर्थी आलेली आहे. संकष्टी चतुर्थी चंद्रोदय रात्री 9:42 आहे. महात्मा फुले जन्मदिन 11 एप्रिल रोजी आलेले आहे. तसेच वरुथिनी एकादशी देखील
आलेले आहे. 13 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे 14 एप्रिलला, हे सर्वांनाच माहीत आहे. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी 15 एप्रिलला आहे. तसेच अमावस्या, दर्श अमावस्या ही 17 एप्रिलला आलेली आहे. शिवजयंती, महात्मा बसवेश्वर जयंती, अक्षय तृतीया देखील या दिवशी आलेली आहे. 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आलेली आहे. श्री शंकर महाराज पुण्यतिथी पुणे 24 एप्रिल रोजी आलेली आहे. आणि एकादशी ही मोहिनी एकादशी 27 एप्रिल रोजी आलेली आहे. नृसिंह जयंती ही 30 एप्रिल रोजी आलेली आहे. जर एखादा सण वार चुकला असेल तर माफी असावी, समजून घ्या. मे महिना चालू झालेला आहे. 5 मे 2026 वैशाख अधिक ज्येष्ठ. अधिक महिना या महिन्यामध्ये आलेला आहे. अधिक महिना कामगार दिन महाराष्ट्र दिन म्हणून 1 मे संबोधला जातो. 5 तारखेला अंगारकी चतुर्थी आलेली आहे. जी मंगळवारी येणारी चतुर्थी ही अंगारकी चतुर्थी असते. चंद्रोदय रात्री 10:14 आलेला आहे. या वर्षामध्ये 3 अंगारकी चतुर्थी आलेल्या आहेत. अपरा एकादशी 13 मे रोजी अपरा एकादशी आलेली आहे. छत्रपती संभाजीराजांची जयंती आहे 14 मेला. 16 मेला अमावस्या आलेली आहे. तसेच मैत्रिणींनो, मदर्स डे हा 10 मे रोजी साजरा केला जातो. आणि अधिक ज्येष्ठ मासारंभ हा 17 मे रोजी चालू होते. म्हणजे अधिक महिना आलेला आहे. अधिक ज्येष्ठ मासारंभ म्हणजे धोंड्याचा महिना हा 17 तारखेपासून चालू होत आहे. आणि समाप्ती कधी होणार आहे तर आपण पुढे बघूया. 6 जून 2026 अधिक ज्येष्ठ आणि नीच ज्येष्ठ. ज्येष्ठ महिना चालू झालेला आहे. बुधवारी संकष्ट चतुर्थी ही 9:47 आहे. कमला एकादशी ही 11 जूनला आलेली आहे. आणि अमावस्या ही 15 जूनला आलेली आहे. बघा इथं अधिक ज्येष्ठ महिना इथं समाप्त होत आहे. ज्येष्ठ म्हणजे धोंड्याचा महिना हा समाप्त होत आहे. 15 जून रोज 17 मेला चालू होतो आणि 15 जूनला संपतो. अधिक ज्येष्ठ महिना. राजमाता जिजाऊ स्मृती दिन 17 जून. निर्जला एकादशी ही 25 जूनला आलेली आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 26 जून रोजी आलेली आहे. आणि वटपौर्णिमेचा उपवास हा 29 जून रोजी आलेला आहे. वटपौर्णिमा उपवास. 7 जुलै 2026 नीच ज्येष्ठ आषाढ. 3 तारखेला संकट चतुर्थी आलेली आहे. आणि चंद्रोदय रात्री 9:47 आहे. जागतिक सहकार दिन 4 जुलै रोजी आहे. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान देहू या दिवशी संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होत असते. आणि 8 तारखेला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदीहून पंढरपूरला रवाना होत असते. मित्रांनो, योगिनी स्मार्त एकादशी ही 10 जुलै रोजी आलेली आहे. भागवत एकादशी 11 तारखेला आलेली, 11 जुलैला आलेली आहे. आणि 14 जुलैला दर्श अमावस्या आहे. देवशयनी आषाढी एकादशी ही खूप मोठी एकादशी असते. 25 जुलै रोजी आलेली आहे. गुरुपौर्णिमा आलेली आहे 29 जुलैला. 8 जुलै 2026 आषाढ श्रावण. लोकमान्य टिळक यांचा पुण्य दिवस आहे. 2 तारखेला संकट चतुर्थी आलेली आहे. चंद्रोदय रात्री 9:32 आहे. कामका एकादशी ही 9 ऑगस्टला आलेली आहे. अमावस्या 12 तारखेला आलेला आहे. श्रावण मासारंभ. श्रावण महिना चालू होते. श्रावण महिना चालू झाला का किती मनाला हिरवळ अशी स्पर्श करून गेल्यासारखे वाटते. श्रावण महिना 13 तारखेपासून चालू होतो. 15 जानेवारीला स्वातंत्र्य दिन आलेला आहे. शनिवार रविवार 2 सुट्ट्या सलग आलेल्या आहेत. परत नागपंचमी 17 ऑगस्टला आलेली आहे. 17 ऑगस्टला नागपंचमी आहे. 23 ऑगस्टला पुत्रदा स्मार्त एकादशी आलेली आहे. पुत्रता भागवत एकादशी आलेली आहे. आणि 28 तारखेला रक्षाबंधन आलेलं आहे. 28 तारखेला रक्षाबंधन आलेलं आहे. डिसेंबर 2026 श्रावण भाद्रपद. 4 सप्टेंबरला श्रीकृष्णांची जन्माष्टमी आलेली आहे. गोपाळकाला दुसऱ्या दिवशी असतो. नंतर एकादशी 7 तारखेला आलेली आहे. 7 सप्टेंबरला एकादशी आलेली आहे. अमावस्या आलेली आहे 11 सप्टेंबर रोजी अमावस्या आहे. गणेश चतुर्थी आणि हरतालिका तृतीया देखील आहे. या दिवशी हरतालिकेचा उपवास देखील आलेला आहे. आणि गणपतीचं विराजमान या दिवशी होत असतं. घरोघरी गणपती बाप्पा या दिवशी येत असतात. ज्येष्ठ गौरी आवाहन या दिवशी गौरी येतात.
गौरीचा आवाहन हे 17 सप्टेंबर रोजी आलेले आहे. 2026मध्ये गौरी आवाहन हे 17 सप्टेंबरला आलेलं आहे. गौरीचं पूजन 18 सप्टेंबर रोजी आहे आणि गौरीचं विसर्जन हे 19 सप्टेंबर रोजी आहे. 22 सप्टेंबरला एकादशी आलेली आहे. अनंत चतुर्दशी सार्वजनिक गणेश विसर्जन या दिवशी असतं. सार्वजनिक गणेश विसर्जन पौर्णिमा आलेली आहे 26 तारखेला. आणि या वर्षामध्ये 3 अंगारकी चतुर्थी आलेल्या आहेत बघा. ही तिसरी अंगारकी चतुर्थी, अंगारक संकष्टी चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी आलेली आहे. 10वा महिना. 2 तारखेला महात्मा गांधी जयंती. 6 तारखेला एकादशी आलेली आहे. 10 तारखेला अमावस्या आलेली आहे आणि 11 तारखेला घट बसत आहे, घटस्थापना होते बघा. 11 तारखेला 11 ऑक्टोबर 2026 रोजी घटस्थापना आहे. खंडेमा विजयदशमी दसरा या दिवशी दसरा असतो. हा खूप मोठा सण आहे. एकादशी आलेली आहे 22 ऑक्टोबर रोजी. संत बाळूमामा जन्मोत्सव आदमापूर. 26 तारखेला पौर्णिमा आलेला आहे, कोजागिरी पौर्णिमा आलेला आहे, शरद पौर्णिमा आलेली आहे 25 तारखेला. 25 ऑक्टोबरला संकष्ट चतुर्थी ही 29 ऑक्टोबरला आलेली आहे. चंद्रोदय रात्री 8:48 आहे. नोव्हेंबर महिना अश्विन कार्तिक. रमा एकादशी 5 तारखेला 5 नोव्हेंबरला रमा एकादशी आलेली आहे. धनुत्रयोदशी, धन्वंतरी जयंती. मैत्रिणींनो, दीपावळी ही 8 नोव्हेंबरपासून चालू होते बघा. नरक चतुर्थी, अभ्यंग स्नान, दीपावळीचा पहिला दिवस हा मानला जातो. सोमवती अमावस्या. नंतर दीपावळीचा पाडवा हा 10 नोव्हेंबरला आलेला आहे आणि भाऊबीज 11 नोव्हेंबरला आलेला आहे. या दिवशी आपली दिवाळी संपत असते. बालदिन 14 नोव्हेंबर रोजी बालदिन हा साजरा केला जातो. लहान मुलांचा बालदिन साजरा केला जातो. एकादशी 20 नोव्हेंबरला आलेली आहे. तुलसी विवाह या दिवशी तुळशीचे लग्न लावले जातात. 21 नोव्हेंबरला तुळशी दिन आहे. पौर्णिमा गुरु नानक जयंती आणि त्रिपुरा पौर्णिमा 24 नोव्हेंबरला आलेली आहे. संकष्ट चतुर्थी ही 27 नोव्हेंबरला आलेली आहे. चंद्रोदय रात्री 8:43 आहे. महात्मा फुले पुण्यदिन. शेवटचा डिसेंबर महिनाचा सणवार बघूया आपण. डिसेंबर 2026 कार्तिक मार्गशीर्ष. काल भैरव जयंती. उत्पत्ती एकादशी ही 4 डिसेंबरला आलेली आहे. 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब महापरिवर्तन दिन आलेला आहे. देव दीपावली या दिवशी छोटी दीपावली असे देखील याला म्हणतात. अमावस्या ही 8 डिसेंबरला आलेली आहे. स्वदेशी दिन. एकादशी ही 20 डिसेंबर रोजी आलेली आहे. आणि दत्तात्रय जयंती, दत्त महाराजांची जयंती ही 23 डिसेंबर रोजी आलेली आहे. ख्रिसमस नाताळ हा 25 डिसेंबर रोजी आलेला आहे. संकष्ट चतुर्थी ही 26 डिसेंबरला आलेली आहे. चंद्रोदय रात्री 8:43 आहे. मार्गशीर्ष महिना हा 9 डिसेंबरपासून चालू होत आहे आणि 10 डिसेंबरलाच पहिला गुरुवार येत आहे. चला तर मैत्रिणींनो, मग कशी वाटली माहिती हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.